आणि हात सोडला नको अगं नको अहो ते नको मला. हॅलो फ्रेंड्स, ओवीज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत. तर आज आपण चाललेलो आहे नसरापूरला बनेश्वर टेम्पल येथे. तर फ्रेंड्स सोबत चाललेलो आहे आपण. तर फ्रेंड्स आम्ही निघालेलो आहे वीकेंड वन डे ट्रिप साठी पुण्यावरून. तर आम्ही फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत निघालेलो आहे नसरापूर येथे. तर फ्रेंड्स नसरापूर गावामधून आत आल्यानंतर आपल्याला बनेश्वर टेम्पल कडे जाण्यासाठीचा प्रवेशद्वार दिसेल. तर आता आपण त्यामधून आत आलेला आहे आणि आता पोहोचलेला आहे बनेश्वर वन उद्यानाकडे. तर इथलं वैशिष्ट्य म्हणजे सुंदर निसर्गरम्य हिरवीगार अशी झाडे आणि महादेवाचं मंदिर. तर इथं आल्यानंतर खूप छान वाटतं, खूप सुंदर वातावरण आहे. आणि आज वीकेंड आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे पुणेकर म्हटलं की कुठेही गर्दी राहणारच. चला तर आता आपण गाडी पार्क करूया. तर फ्रेंड्स आता आपण बनेश्वर मंदिराजवळच थांबलेलं आहे. तर इथं 4 व्हीलर पार्किंग आहे. तर इथं गाडी पार्क करू शकता. तर पार्किंग फ्री आहे आणि थोडंसं पाठीमागे गेलं तर तिथं 2 व्हीलर पार्किंग आहे. तर आता आपण मंदिराकडे जाऊया. तर फ्रेंड्स इथं मंदिराच्या परिसरात खाण्यासाठी स्टॉल आहेत, स्नॅक्स सेंटर आहेत आणि मंदिराचा परिसर पण खूप सुंदर आहे. सुंदर हिरवीगार झाडी आहेत. तर इथं शांत वाटतं आल्यानंतर. हो जातोय आपण रेस्टॉरंट मध्ये जातो. हो चला तर आता मंदिरामध्ये जाऊया आपण. चला तर मंदिरात आतमध्ये आल्यानंतर असे मंदिराच्या समोर पाण्याचे कुंड आहेत. तर त्या कुंडामध्ये मासे आहेत. अरे वा. तर इथं दुसऱ्या पाण्याच्या कुंडामध्ये कासव पण आहेत भरपूर. तर मित्रांनो इथला मंदिर परिसर खूप सुंदर आहे आणि इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे सध्या. पाय पडायचं असतं जर राक्षस असतो पहिले याला पाय पडायचं. तर मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर छान वाटतं, खूप छान. तर मंदिरातून आत आल्यानंतर हर हर महादेवांची मूर्ती बघून खूप मन शांत झालं आणि प्रसन्न वाटलं, कारण महादेवांची मूर्ती खूप छान आहे. पाय पडवा, हर हर महादेव येते, पाय पड. तर आपलं हर हर महादेवांचं दर्शन खूप छान झालं. तर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर मंदिराच्या उजव्या साईडलाच दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर आहे. तर तिथे आपण दर्शन घेऊया. तर मंदिराच्या समोरच गणेश मंदिर आहे. तर तिथं आपण दर्शन घ्यायला जाऊया. हे बघ पाणी. आपण एक कासव घ्यायचं, घेऊ आपण. पाय पड परी, पाय पडा सर. तर आता आपण छान असं बनेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, पण सध्या आता मंदिराचं काम चालू आहे. पण दर्शन घेऊन खूप छान वाटलं. तर बरेचसे लोक आहेत ते दर्शन घेऊन डायरेक्ट जातात घरी, पण इकडे आपल्याला बनेश्वर वन उद्यान पण आहे. तिथे पण आतमध्ये बघायला खूप छान आहे. लहान मुलांचं गार्डन वगैरे आहे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत.
तर बनेश्वर उद्यानामध्ये जाण्यासाठी इथं आपल्याला तिकीट काढावं लागतं. तर पर हेड 20 रुपये आहे. तर आम्ही तिकीट काढलेलं आहे. चला तर आज जाऊया आपण. चला. तर गेट मधून आतमध्ये येताच वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला आले. खूप छान वाटलं, कारण गावाकडे असताना ऐकायला यायचे, पण सध्या आता गावाकडे पण पक्ष्यांचं प्रमाण खूप कमी झाले. पण इथं भरपूर झाडी आहे आणि वातावरण पण खूप थंड आहे. असं वाटतं की उन्हाळा नाही, आता उन्हाळा संपत आलाय पण तरी पण ऊन खूप लागतं. पण इथं आल्यानंतर खूप छान वाटते. वेगवेगळे पक्षी खूप छान ओरडतात ते. चला तर पुढे जाऊया आपण. तर बनेश्वर उद्यानामधून आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला उजव्या हाताला लहान मुलांचं गार्डन लागतं. तर इथे खेळायला लहान मुलांना छान छान आहे. तर पुण्यापासून तुम्ही वन डे पिकनिकसाठी येऊ शकता. छान वाटतं इथे आणि लहान मुलं पण खूप आनंदाने खेळतात इथे. तर परी तिथे खेळतीये. तर परी इथं काकासोबत खेळतीये, मस्त सगळ्या गार्डन मध्ये फिरते. तर सध्या ती झोका खेळते, तिला झोका खूप आवडतो. तर आता परीचं छान असं गार्डन मध्ये खेळून झालेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर उद्यानामधून आतमध्ये आल्यानंतर ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की कोणत्या साईडला आपण गेलं पाहिजे. तर इकडे धबधबा आहे, ऍडव्हेंचर पार्क आहे. तर आधी आपण मस्तपैकी हिरवळ जी झाड आहे ती फिरून येऊया, पुढे बघूया काय आहे ते. चला आता. इकडे जे गार्डन आहे ते एकदम छोट्या मुलांसाठी आहे. तर छोटी घसरगुंडी आणि छोटा झोपाळा असा आहे. आणि इथं जे आहे ते इथं बॅडमिंटन कोर्ट आहे. तर इथं तुम्हाला खेळायचं असेल तर इथं तिकीट काढून खेळावं लागेल. तर उद्यानामध्ये इथं आहे ओपन जिम. तर ओपन जिम मध्ये अशा प्रकारे आहे जिम. तर इथले जे रहिवासी आहेत ते येत असतील इथे जिम मध्ये, कारण विकेंडला जे फिरायला येतात ते मस्त इथं एन्जॉय करायला येतात. पक्ष्यांचा किलबिलाट, इथं लोक मस्तपैकी निवांत झाडाखाली जेवण करतात ते. तर घरून आपण डब्बा करून घेऊन येऊ शकतो, मस्त झाडाखाली निवांत. पूर्वी जी पद्धत असायची मांडी घालून खाली बसा, मस्त जेवा कागदाच्या तुकड्यावर, किंवा आपण जे भाकरी चटणी बांधून आणले ते हातात घेऊन खावा, तर भारी मज्जा येते खायला. तर आता इकडे जाऊया आपण. या साईडला धबधबा आहे, ऍडव्हेंचर पार्क आहे, तर तो बघूया आपण आता. चला तर आता धबधब्याकडे जाऊ आपण. चला परी पळा 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 पळा. चला चला. तर इथे ऍडव्हेंचर पार्क आहे. तर आपल्याला पूर्ण पॅकेज पण मिळतं. तर किती तिकीट आहे ते बघूया आपण. तर इथे झिप लाईन आहे. चला तर बघूया आपण आता. तर ऍडव्हेंचर पार्क्स मध्ये सगळ्यांचे रेट्स इथे दिलेले आहेत. तर तुम्ही इथे रेट्स बघू शकता. काय परी मला एक दे ना. देते का? देते. तर आधी आपण धबधबा बघूया आणि नंतर इथं ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाऊया. तर आता इथं गोळा आहे, तर यांना गोळा खायचा आहे परीला त्यांना. तर आता गोळा आहे पण गोळ्यावाला नाहीये जागेला, हाताने बनवून खाऊ आपण आता. तर आतमध्ये आल्यानंतर पण छोटे छोटे स्टॉल आहेत. तर तिथं वॉटरमेलन, जांभळं वगैरे विकायला होती. रस्त्यामध्ये कुल्फी पण विकायला होतं. जवळच धबधबा आहे, पण आता उन्हाळा असल्यामुळे तिथं पाणी नाहीये, तर धबधबा नाहीये सध्या. पण पावसाळ्यामध्ये धबधबा खूप छान असतो इथे आणि बघायला पण खूप गर्दी असते. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात तर आपली काळजी घ्या. तर इथे सूचना दिलेल्या आहेत की लहान मुले पाय घसरून पडतात, धबधब्याजवळ जाऊ नका, लांबूनच पहा. तर आता आपण तिथपर्यंत जाऊया. इथपर्यंत आलोय तर बघून येऊया नुसतं. तर इथे धबधबा बघण्यासाठी असं पॉइंट बनवलेला आहे. तर तिथं आतमध्ये जाऊन धबधबा बघायचा, पण आता पाणीच नाहीये. शेती ते मध्ये छोटस घर आहे. ते वरचे पण छान आहे. ते पाठीमाग डोंगर. कसे राहत असतील ना रेंज. हा आहे धबधबा, पण आता सध्या पाणी नाहीये.
तर आता ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाऊया. तर असे वेगवेगळे गेम्स आहेत लहान मुलांचे परत मोठ्यांचे. मी नाही बसत हा. बरं द्या, हा द्या. आम्हाला 4 द्या. झिप लाईनच घ्यायचे ना हो? तर आता आपण झिप लाईन करणार आहे. तर आम्ही 4 जण बसणार आहे झिप लाईनला. पडायचं तर नाही ना. पैसे नको पण पडायला नको. काढलं व्हिडिओ काढले का तुम्ही? आणि हात सोडला नको. अगं नको. अहो ते नको मला. अगं थांबा भैया भैया थांबा अगं थांबा. चला तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग मस्त झाला. झिप लाईन करून मस्त मजा आली. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आता परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.